तिने आधी सायलीवरती खूप प्रेम केलं. तिला असं वाटलं की सायलीच आपली खरी आदर्श सून वगैरे आहे, पण ते सगळं खोटं ठरलं. माझं कॅरेक्टर असं आहे की ते पूर्णाई बरोबर चालणारं कॅरेक्टर आहे. पूर्णाई जिथे असेल तिथे मी असतो, बायको असेल तिथे नसतो. जे काही त्यांनी सगळं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सगळं जे काही नाटक त्यांनी लावलं होतं ते सगळं झालं. आता तू प्रियाशी लग्न कर आणि प्रामाणिकपणे तुम्ही चांगल्याने संसार करा. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या इथे लग्नाची धामधूम सुरू आहे आणि सध्या अर्जुनचे आई बाबा माझ्यासोबत आहेत, म्हणजेच अतुल सर आणि प्राजक्ता मॅम. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त, खूप छान. सेटवर लग्नाचं वातावरण आहे, सगळं लग्नमय झालेलं आहे, छान ट्रेडिशनल लुक्स आहेत सगळ्यांचे. काय सांगाल? प्रिया आणि अर्जुनचं अखेर लग्न होतं तुमच्या म्हणण्यानुसार, मेहंदी आहे, तर कल्पना काय सांगतील? कल्पना हे सांगेल की तिने आधी सायलीवरती खूप प्रेम केलं. तिला असं वाटलं की सायलीच आपली खरी आदर्श सून वगैरे आहे, पण ते सगळं खोटं ठरलं. आणि तेव्हा तन्वीला ती चुकीचं मानत होती, पण आता आम्हाला कळलेलं आहे की तन्वी खरंच चांगली आहे आणि आम्हीतल्या सगळ्यांनी अगदी मनापासून पसंत केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं आता फायनली लग्न होत आहे आणि अर्जुनने पण होकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजणच खुश आहोत. अर्जुनच्या बाबांची काय भूमिका असणार आहे? कारण अर्जुनच्या आईला तरी असं वाटतं की म्हणजे प्रिया खरी आहे किंवा प्रिया चांगली आहे सायलीपेक्षा, पण अर्जुनच्या बाबांची काय भूमिका आहे? ऍक्च्युली असं आहे की सायली जेव्हा घरात आली होती तेव्हा मी आणि पूर्णाई हे दोघेही विरोधात होतो आणि कल्पना एकटीच तिची समर्थक होती. पण नंतर हळूहळू सायलीच्या वागण्यामुळे मी पण तिच्या बाजूने झुकलो, मग पूर्णाई पण झुकली. माझं कॅरेक्टर असं आहे की ते पूर्णाई बरोबर चालणारं कॅरेक्टर आहे. पूर्णाई जिथे असेल तिथे मी असतो, बायको असेल तिथे नसतो. पूर्णाईची री ओढतात, पूर्णाईची री ओढतात. कंप्लेंट लग्नापासून आहे. पूर्णाई जिथे जाईल तिथे मी असतो. थोडक्यात काय ना, प्रताप ना मम्माच बॉय. थोडक्यात म्हणजे मला 2-3 मुलं होऊन सुद्धा मी अजून मम्माच बॉय आहे असं हिचं म्हणणं आहे. तर त्यामुळे पूर्णाई जर खुश असेल तर मी पण खुश आहे या लग्नावर. अगदीच. मग आता अखेर मेहंदी पार पडतीये, पण शेवटी असं असतं ना की हिरो हिरोईन हे आम्हाला माहिती आहे, पण पुढे काय होणार आहे ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती. पण काय सांगाल, मेहंदी सगळं सुरळीत वगैरे पार पडेल की त्यातही काही ट्विस्ट असणार आहे? कसे ट्विस्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये असतातच, पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत की मेहंदी, संगीत, लग्न सगळं काही सुरळीत पार पडण्याकरता आम्ही प्रयत्न करणारच आहोत. पण ट्विस्ट येतच राहतात. आमची इच्छा तर अशीच आहे की प्रियाबरोबर लग्न व्हावं, सुखाचा संसार व्हावा. आता त्याच्यात काय चेंज होतात ते बघू. पण तरी सुद्धा आता प्रिया आणि अर्जुनचं लग्न होणार आहे, तर अर्जुनचे आई बाबा त्या नवीन जोडप्याला काय सल्ला देऊ इच्छिता किंवा त्यांनी कसं वागावं हे जर काही तुम्हाला सांगायचं असेल, सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल? सल्ला म्हणजे असं की मी आता अर्जुनच्या आई म्हणून असं म्हणले की त्यांनी एकदा सायलीशी लग्न करून तो जे काही त्यांनी सगळं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सगळं जे काही नाटक त्यांनी लावलं होतं ते सगळं झालं. आता तू प्रियाशी लग्न कर आणि प्रामाणिकपणे तुम्ही चांगल्याने संसार करा, एवढंच म्हणेन मी. आता सायलीला विसर. माझं म्हणणं एवढंच आहे की आमचा एवढ्या वर्षाचा संसार बघितलाय ना अर्जुनने, एवढा जरी फॉलो केला तरी सुखाचा संसार होणार त्याचा. अगदीच. मालिकेचं कथानक आता कुठेतरी पुढे आलंय. सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं, त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी थोडीशी सुरू झाली, त्यानंतर आता नुकतंच खऱ्या आयुष्यात मोनिकाचं डोहाळ जेवण म्हणजे स्मिताचं डोहाळ जेवण पार पडलं. तर कथा कुठेतरी पुढे पुढे चालली आहे. 2 वर्ष झाली मालिकेला. तर म्हणजे पर्सनली अतुल सर म्हणून आणि प्राजक्ता मॅम म्हणून किती एन्जॉय करता किंवा हा प्रवास कसा होता तुमच्यासाठी? नाही, खूपच छान होता आणि आमचा प्रवास अजून खूप लांबचा आहे. त्याच्यामुळे जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना खरं तर खूप घाई झालेली असते की आता सगळं दाखवा, भराभरा दाखवा. पण नाही, आम्हाला त्यांच्याबरोबर खूप वर्ष चालायचं आहे. त्याच्यामुळे आमची कथा हळूहळू आम्ही पुढे नेणार आहोत. तेव्हा तुम्ही थोडासा धीर धरा, पेशन्स ठेवा आणि जसं आमचा टप्पा हळूहळू पुढे जातोय तो तुम्ही एन्जॉय करा, एवढंच फक्त मी म्हणेन. आणि आम्ही किती वर्ष म्हणजे पुढची कित्येक वर्षाची काम करणार तेव्हा तुम्हाला उत्तम देण्याचाच प्रयत्न करणार आहोत प्रेक्षकांना. आतापर्यंत आम्ही उत्तम देत आलो, याच्या पुढे सुद्धा आम्ही उत्तमच देणार आहोत. आणि कसं आहे ना, प्रेक्षकांना नेहमीच लव्ह स्टोरी बघायला आवडते, पण कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये ते उघडकीस आल्याशिवाय स्टोरी पुढे जाणार नव्हती. त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये प्रेक्षक आमच्यावरती खूप नाराज आहेत हे आम्हाला माहिती आहे.
पण प्लीज तुम्ही ही नाराजी सोडा, बाजूला ठेवा आणि आमच्यानी तसंच प्रेम करा, कारण तुम्हाला पुढे ह्याच्या पुढे खूप एक्साइटमेंट बघायला मिळणार आहे, खूप नवीन नवीन ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार जे तुम्हाला आवडणार आहेत आणि ज्याची तुम्ही वाट बघताय. त्याच्यामुळे हे तुम्ही प्लीज आमची मालिका बघणं सोडू नका. आमच्यावरती तुम्ही प्रेम असंच कायम ठेवा. आणि जशी आमची अस्मिता खरी प्रेग्नंट आहे, तसंच पुढे आयुष्यात जाऊन मोनिका प्रेग्नंट आहे, तशी अस्मिता सुद्धा पुढे जाऊन ती प्रेग्नंट राहील. त्याच्यामुळे तुम्ही बघायला तुम्ही बंद करू नका आमची मालिका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.